जय शिवराय मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये घरकुल योजना 2024 संदर्भात माहिती घेणार आहोत। अनेक लाभार्थ्यांचे काही प्रश्न आहेत, त्याबद्दल संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यापूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच नवीन माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सर्वात प्रथम देत राहू। चला तर मित्रांनो सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। तर मित्रांनो अनेक लाभार्थ्यांना घरकुल मिळालेले आहे, त्यांचे घरकुल सुद्धा पूर्ण झाले आहेत, परंतु यामध्ये अनेक लाभार्थी 2017-18 पासून त्या लाभार्थ्यांना आतापर्यंत घरकुल मिळालेलं नाही। मग अशा लाभार्थ्यांना खरंच घरकुल मिळणार आहे का, किंवा जे लाभार्थी अपात्र घरकुल यादीमध्ये गेलेले आहेत यासाठी मित्रांनो मोदी आवास योजना सुरू करण्यात आली आहे। यामध्ये इतर मागास प्रवर्ग असो, विभक्त जाती असो, भटका जमाती असो, ज्यांच्यासाठी सुद्धा मोदी आवास योजनेमधून घरकुल दिले जाणार आहे। तसेच यामध्ये राज्य शासनाच्या व काही केंद्र शासनाच्या सुद्धा योजना आहेत। तर यामध्ये केंद्र सरकारची प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच शहरी सुद्धा आहे। त्यानंतर राज्य शासनाच्या भरपूर अशा योजना आहेत। यामध्ये रमाई आवास योजना असेल, शबरी आवास योजना असेल, मोदी आवास योजना असेल, पारधी आवास योजना असेल, यशवंतराव चव्हाण मुक्त आवास योजना असेल, या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर अशा योजना आहेत। मित्रांनो आता तुम्ही ज्या योजनांमध्ये बसतात त्या योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार आहे, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असेल तर मित्रांनो ज्या लाभार्थ्यांचे घरकुल पूर्वी मंजूर झालेले आहेत, पहिला हप्ता ज्या लाभार्थ्यांना मिळालेला आहे अशा लाभार्थ्यांना पुढील हप्ते सुद्धा सलग मिळणार आहे, परंतु नवीन घरकुल मंजूर होणार नाही, हे सुद्धा लक्षात घ्या। तर मित्रांनो दुसरा प्रश्न म्हणजे ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत घरकुल मिळालेलं नाही त्यांना आता घरकुल मिळणार का। तर मित्रांनो तुम्ही जर घरकुल साठी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला घरकुल नक्की मिळणार आहे। ते राज्य शासनाची योजना असेल किंवा केंद्र सरकारची योजना असेल, यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर मित्रांनो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला हे घरकुल कन्फर्म होणार आहे। तुम्ही यामध्ये पात्र होणे गरजेचे आहे। तुम्ही जर पात्र झालात तर तुम्हाला घरकुल हे मिळणार आहे। तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की जे लाभार्थी 2022 मध्ये 23 मध्ये घरकुल साठी नवीन अर्ज केलेले आहेत अशा लाभार्थ्यांना घरकुल मिळणार आहेत का। तर मित्रांनो तुम्ही जर राज्य सरकारच्या योजनेमधून तुम्ही नवीन फॉर्म भरला असेल, तुमच्या ग्रामपंचायतचा टार्गेट पाठवलेला असेल, तुम्ही जर त्या लिस्ट मध्ये जर तुमचं नाव असेल, घरकुल नक्की मिळणार तुम्हाला। तर मित्रांनो आता लक्षात घ्या। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत घरकुल मंजूर लिस्ट मध्ये आलेलं नाही, तर अशा लोकांना घरकुल कधी मिळणार। तर मित्रांनो ज्या प्रकारे तुमच्या ग्रामपंचायतला टार्गेट दिल्या जाईल त्या पद्धतीने त्या ग्रामपंचायतीमधील लाभार्थी मंजूर होतील। आता मित्रांनो असे अनेक लाभार्थी आहेत जे विनाकारण अपात्र यादीमध्ये आलेले आहेत, तर अशा लाभार्थ्यांचं काय होणार। तर अशा लाभार्थ्यांना सुद्धा मोदी आवास योजनेमध्ये घरकुल दिले जाणार आहे, किंवा राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांमध्ये त्यांना घरकुल साठी पात्र ठरवता येते। ते सर्व तुमच्या ग्रामपंचायत मधील सरपंच वरती अवलंबून असते। आता त्यानंतर 2024 चा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की घरकुल योजनेसाठी 2024 मध्ये जो बजेट वाढवून मिळणार होता अशी माहिती तुम्ही अनेक ठिकाणी बघितली असेल। तर मग खरंच जो निधी आहे तो लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे का। तर पूर्वी जे आहे 1,20,000 ते 1,30,000 पर्यंत दिलं जात होतं। सर्वसाधारण घटकांसाठी 1,20,000 आणि डोंगराळ भागासाठी 1,30,000 असा बजेट होता। परंतु मित्रांनो मंत्रिमंडळामध्ये एक प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे की घरकुलसाठी शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो, सर्वांना एक समान निधी असायला पाहिजे। 3 लाख रुपये इतका निधी तो प्रत्येक घरकुलसाठी दिला पाहिजे असा उल्लेख त्या प्रस्तावामध्ये करण्यात आलेला आहे, परंतु त्या प्रस्तावास अजून मान्यता मिळालेली नाही। तर मित्रांनो जेव्हा केव्हा प्रस्ताव मंजूर होईल तेव्हा तुम्हाला सांगेलच। मित्रांनो घरकुल संदर्भात तुम्हाला माहिती मिळाली असेल व व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि पुढचे सर्व माहिती लेटेस्ट अपडेट तुम्हाला मिळत राहील। धन्यवाद।